नमस्कार मित्रांनो, सध्या बीड जिल्ह्यामध्ये जातीवाद मोठ्या प्रमाणामध्ये होतोय अशी चर्चा आहे। बंजारा समाज आणि वंजारी आणि मराठा समाज यांच्यामध्ये जातीयते निर्माण झाले यावरती महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांनी सुद्धा भाष्य केलं। प्रॉपरचे नेते सुद्धा भाष्य केलं। जरांगे पाटील असतील यांनी सुद्धा त्यावरती भाष्य केलेलं आहे। पंकजाताई असतील सर्वांनीच त्या ठिकाणी जो जातीय तेढ माजलंय त्या पार्श्वभूमीवरती आपण थोडं हे समजून घेऊ की जे वंजारी समाजाचे लोक मराठा समाजाच्या विरोधामध्ये प्रखरपणे भूमिका मांडतायत ते पंकजाताई यांच्याबद्दल असणाऱ्या प्रेमापोटी त्या पडतील असं वातावरण तयार झालं किंवा मराठा समाजानं पंकजाताईच्या विरोधामध्ये प्रचार केला अशी त्यांची भावना झाली। म्हणजेच काय तर पंकजाताईच्या प्रेमापोटी आणि त्यांनी निवडून यावं या अपेक्षेपोटी आणि त्याला अडथळा मराठा समाजाचा होतोय का असं त्यांना वाटलं, म्हणून हा वाद विकोपाला गेला असं म्हणायला झालंय। या पार्श्वभूमीवरती आपण काही गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न करू की हा वाद खरंच या कारणानं पेटलेला आहे की हा वाद पेटवला गेला आणि या सगळ्या वादामधून पंकजाताई किंवा मुंडे घराणं राजकारणापासून बाजूला सारण्याचं तर षडयंत्र नाही होय, तसंच षडयंत्र आहे असं चित्र दिसतंय। ते कसं आपण हे समजून घ्यायचा प्रयत्न करतोय। बघा 2014 मध्ये ज्यावेळेस पंकजाताई निवडून आल्या त्यावेळेला त्यांची क्रेज होती आणि पंकजाताई या फक्त ओबीसी नेत्या नाही तर बहुजनांच्या नेत्या म्हणून त्या काळात उदयाला आल्या आणि त्यांचं आजपर्यंत म्हणजे 2024चं इलेक्शन सोडलं तर कधीही पंकजाताईंनी जातीवादी वर्तन केलेलं दिसत नाही किंवा जातीवादी बोललेलं दिसत नाही। सर्व समाजाबद्दल एक आपुलकीची भावना त्यांच्याकडून नेहमीच दिसलेली आहे। फक्त 2024 मध्ये काही झालेलं आहे, मग ते काय झालं आपण तेही पुढे पाहणार आहोत। तर 14च्या इलेक्शनमध्ये त्यांनी जी काही संघर्ष यात्रा त्यापूर्वीच्या काळामध्ये काढली होती, 14 दिवस त्यांनी संघर्ष यात्रा 14 दिवसाचा तो काळ होता। त्या काळामध्ये आसपास 79 मतदारसंघामध्ये त्यांनी प्रवास केला। जवळपास 600 सभा त्यांच्या त्या काळामध्ये झाल्या आणि सर्व जाती धर्माच्या लोकांनी अतिशय प्रेम त्यांना दिलं आणि एक बहुजनांच्या नेत्या म्हणून ते उदयाला आल्या। त्याच काळामध्ये निवडून आल्याच्या नंतर त्यांना मंत्रीपद सुद्धा देण्यात आलं आणि त्यावेळेला चर्चा चालू होती की महाराष्ट्राला एक महिला मुख्यमंत्री भेटेल। आणि न्यूज चॅनल्सला उत्तर देताना काही चॅनल्सला उत्तर देताना त्यांनी सांगितलं होतं की मी का सध्या मुख्यमंत्री वगैरे व्हायचं माझी इच्छा नाहीये, परंतु मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री आहे। आणि भाजपचे बरेच लोक त्यावेळेला सावध झाले। त्याच्या लक्षामध्ये आलं की आता हे आपल्याला वरचढ ठरू शकते आणि भविष्यामध्ये त्यांचा प्रभाव वाढला तर आपल्याला अडचणी निर्माण होऊ शकतात असं काही लोकांना वाटलं आणि त्याला दाबण्याचा प्रयत्न चालू झाला। आता त्यांच्याकडे जे खातं होते महिला व बालकल्याण विकास हे जे खातं होतं ते एक खातं होतं, जलसंधारण होतं आणि 206 कोटीच्या घोटाळ्याचा एक आरोप त्यांच्यावरती करण्यात आला आणि त्यांच्या मागे ती भुंगा लावण्यात आला। आणि मग तिथून थोडा त्यांचा मानसिक जे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न त्यांच्यावर झाला, त्यांना दाबण्यात आलं आणि त्याचबरोबरीनं त्याच काळामध्ये त्यांच्याकडून एक जलसंधारण हे खातं काढण्यात आलं। आता मुळामध्ये हा जो घोटाळा होता महिला व बालकल्याण विकास मंत्रालय जे होतं त्या मंत्रालयाचा, ते खातं काढून घेणं अपेक्षित होतं, परंतु त्यांच्याकडून जलसंधारण काढून घेतलं। ते सुद्धा हेतुपुरस्सरच काढून घेण्यात आलं कारण त्या काळामध्ये जलयुक्त शिवार हा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चालू होता आणि अतिशय उत्तम प्रकारचं त्या ठिकाणी काम चालू होतं। महाराष्ट्रामध्ये पाण्याची पातळी सुद्धा वाढली होती, फॉर्ममध्ये काम चालू होते आणि पंकजा मुंडे यांचा गवगवा वाढला होता। खऱ्या अर्थानं त्या लोकनेत्या झाल्या होत्या आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये त्यांचं योगदानही दिसू लागलं होतं आणि त्यामुळं भाजपमधील काही लोकांना हे पाहावलं नाही आणि त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी त्यांच्याकडून जलसंधारण हे खातं काढण्यात आलं। आणि 2019ला मग इलेक्शन वगैरे झालं। 19च्या इलेक्शनमध्ये त्यांना पाडण्यासाठी प्रयत्न केले गेले। बाहेरच्या पक्षातून जे लोक होते त्यांनी प्रयत्न करणं स्वाभाविक होतं, परंतु यांच्या पक्षामधून सुद्धा जाणीवपूर्वक यांना पाडण्यासाठीचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यांचा पराजय झाला। त्यानंतरच्या काळामध्ये त्यांच्या समर्थकांना असं वाटायचं की त्यांना विधान परिषद किंवा राज्यसभेवर घेतलं जाईल। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेला त्यांना सांगण्यात हे आलं की विधानसभेतून तुम्हाला घेतलं जाईल। त्यांना फॉर्म भरण्यासाठी सांगण्यात आलं, अर्ज भरण्यासाठी त्या गेल्याही, परंतु शेवटच्या 10-15 मिनिटांमध्ये त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही फॉर्म भरू नका। ते टाळलं गेलं। त्यानंतर राज्यसभेलाही नंबर लागेल असं वाटलं, सांगितलंही गेलं, चर्चा पण वरून खालपर्यंत चालू झाली
की पंकजा मुंडेला राज्यसभेला घेतलं जाते, परंतु त्याही वेळेला त्यांना घेतलं नाही. म्हणजे जाणीवपूर्वक एक उदयाला येऊ शकणारं नेतृत्व भाजपच्याच काही लोकांनी दाबलं. महाराष्ट्राला एक सक्षम महिला मुख्यमंत्री भेटू शकली असती, ती होऊ नये यासाठी त्यांच्याच स्वकीयांनी त्यांना दाबलं. ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं फार गरजेचं आहे. कारण जातीय तेढ निर्माण कोणी करण्याचा प्रयत्न करू लागले की खरंच काही जातीमध्ये, काही विशिष्ट जातीच्या लोकांमध्ये काही वाद आहे, हेही आपल्या लक्षामध्ये येऊ शकेल. म्हणजे हे षडयंत्र आहे. मराठा आणि वंजारी हा वाद नाहीच आहे, काही नेमके मुसके काही टोळके आहेत. पूर्ण समाज, वंजारी समाज मराठा समाजाच्या विरोधामध्ये नाही किंवा मराठा समाज वंजारी समाजाच्या विरोधामध्ये नाही. वंजारी समाजामधले काही टोळके आहेत की ज्यांनी असं एक वातावरण तयार केलं आणि ते करायला लावलं गेले. मग हे कोण करू लागले आपण तेच पाहतोय. आणि ह्याच्या मागं कारण काय हे समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि मग 2024चं इलेक्शन आलं. आता या ठिकाणी डबल गेम करण्यात आला. 10 वर्ष ज्यांना लोकसभेचा अनुभव होता किंवा आहे, मागल्या ज्या वेळेला तिकीट दिलं त्या काळात 10 वर्षाचा अनुभव आहे असं पक्ष म्हणू शकला असता. अशा प्रीतम मुंडे त्यांना स्टेज येऊन सांगण्यात सुद्धा आलं की आता पुढची ज्यावेळेस ही सगळी महायुती एका जागी झाली, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, त्यावेळी बीडला कार्यक्रम झाला शासन आपल्यादारी, त्या कार्यक्रमामध्ये प्रत्येकाने सांगितलं की प्रीतमताईची खासदारकी पक्की आहे. आणि ऐन टायमाला त्यांना बाजूला काढण्यात आलं. मग त्यांना विधानसभेला म्हणजे पुढे जे इलेक्शन होणार आपलं विधानसभेचं, त्याच विधानसभेच्या इलेक्शनमध्ये यांना तिकीट मिळेल का, तर निश्चित मिळणार नाही. त्याचीही कारणं सांगितली जातील. कारण का, प्रीतमताईचं राज्यामध्ये काहीच प्रभाव नाही. त्या बीड सोडलं तर बीडच्या बाहेर त्यांचा कुठं प्रभाव नाही, कुठे हिंडल्या नाहीत, फिरल्या नाहीत. बीड जिल्ह्यापुरते त्या मर्यादित आहेत आणि त्यांचं काम दिल्लीमध्ये आहे. तर त्यांना बाजूला काढण्यात आलं. आणि पंकजाताई मुंडे ज्यांचा महाराष्ट्रामध्ये प्रभाव आहे त्यांना दिल्लीमध्ये पाठवण्यात आलं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे एक मोठा स्पर्धक होऊ शकतो त्या दाबण्याचं काम कोण केलं? मराठा समाजानं केलं की त्यांच्याच पक्षामध्ये लोकांनी केलं. बरं, हे षडयंत्र लक्षात घ्या. हे वाद विवाद एका दिवशी संपून जातील, पण हे षडयंत्र लक्षामध्ये घ्या की बीड जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही तर अख्ख्या महाराष्ट्राचा नेता होऊ शकेल अशी क्वालिटी असणारी पंकजाताई मुंडे, मराठा समाज असेल, 18 पगड जातीचे जे काही लोक असतील त्या प्रत्येकाला ही माझी ताई आहे अशी भावना प्रत्येकाची आहे, अजूनही आहे. परंतु तसा प्लॅटफॉर्म त्याला मिळणार नाही ह्याची खबरदारी कोण घेतली? पक्षाने घेतली, त्यांच्या स्वतःच्या पक्षाने घेतली, जाणीवपूर्वक घेतली. त्याला दाबण्याचा प्रयत्न केला. आणि 2024च्या इलेक्शनमध्ये सुद्धा त्यांना हे जे षडयंत्र आखण्यात आलं की विधानसभेला त्या स्पर्धक असायला नाही पाहिजेत म्हणून लोकसभेलाही वाकण्यात आलं. आता अशी चर्चा बीड जिल्ह्यामध्ये होतीये की पंकजाताईला पाडण्यासाठी त्यांचेच काही स्वकीय प्रयत्न करत आहेत. इकडे दाखवलं जात आहे, परंतु त्यांना पाडण्यासाठी त्यांचे निश्चितपणे प्रयत्न आहेत असं ते चर्चा आहे. परंतु आपण असंही पाहिलं, समजा पंकजाताई निवडून बी आल्या तर काय होईल? लोकसभेमध्ये जातील. विधानसभेमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये त्यांचा काय प्रभाव असणार नाही आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्या नसणार आहेत. त्या पुढे निघतील. आणि जर पडल्यास समजा त्या, तर मुंडे कुटुंब पूर्णपणे राजकारणामधून अलिप्त होईल, बाजूला होईल. विधानसभेला धनंजय मुंडे हे आमदारकीला थांबतील, पंकजाताईला कदाचित चान्स मिळणार नाही. मग हे सगळं षडयंत्र सर्वसामान्य जनता म्हणून आपल्या लक्षामध्ये येत नाही का? त्या फक्त ओबीसी नेत्याच राहाव्यात, उद्या त्यांच्याकडे पर्याय आहे, त्या ओबीसी नेत्यावर काम करू शकतील, ते कुणी अडवू शकत नाही. म्हणजे तुम्ही फक्त एका विशिष्ट जातीच्याच नेत्या राहायच्या, तुम्ही लोकनेत्या व्हायचं नाही आणि त्यांना होऊ दिलं जाणार नाही. हे लक्षात घ्या. ज्यांच्यासाठी तुम्ही भांडताय, ज्यांचं ऐकून तुम्ही भांडताय, विशिष्ट समाजाबद्दल तुम्ही काहीतरी गरळ बघताय आणि जातीमध्ये ते निर्माण होईल अशा पद्धतीचं वातावरण तयार करताय, जे नेमके मोजके 10-5 100 1 2 4 लोक असतील, त्या लोकांनी सुद्धा हे लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे. त्याला सपोर्ट करणाऱ्या लोकांनी सुद्धा हे लक्षात घेणं गरजेचं आहे की लोकनेत्या होऊ शकतील अशा क्वालिटीच्या पंकजाताई मुंडे यांना आता ह्या स्टेपला, ह्या लेवलला, इथं एवढ्या खाली आणलं कोण? जर 2014 मध्ये जो प्रभाव पंकजाताई मुंडेचा होता त्या प्रभावाच्या शोभान चालला असतं, त्याला जर दाबलं गेलं नसतं तर 2019 मध्ये 100% पंकजाताई मुख्यमंत्री होऊ शकल्या असत्या. आणि ती भीती लक्षामध्ये घेऊनच पक्षसृष्टीनं, पक्षामधल्या काही विशिष्ट लोकांनी, ज्यांचं पक्षामध्ये चालतंय अशा लोकांनी त्याला दाबण्याचं काम केलं. आणि हे असंच होऊ लागलंय. त्यामुळं सर्वसामान्य जे काही तुम्ही आम्ही लोक आहेत, 18 पगड जातीचे लोक आहेत, ह्या सर्वांनी या गोष्टी लक्षामध्ये घेतल्या पाहिजेत
आणि एकमेकांमध्ये जी काही भांडणं आहेत राजकारणाच्या अंगाने येणारे ते भांडणं नाही करायची. अगदी आता मराठा आरक्षणाचा विषय जो आहे, जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळवून वाद घालतायत, सरकारसोबत घालतायत. हा टॉपिक वेगळा आहे. ही कोणत्या जातीसोबत भांडण नाही, ओबीसी सोबत भांडण नाही ना, ओबीसी मधल्या कुठल्या जातीसोबत भांडण नाही. ही आम्हाला आरक्षण पाहिजे म्हणून ते भांडतायत. हा विषय वेगळा आहे. पण राजकारणाच्या पार्श्वभूमीवरती कुणाला तर मतदान केलं, कुणाला तर केलं नाही, या अनुषंगानं आपण भांडणं करून घेत असू, एकमेकाच्या डोके फोडण्यापर्यंत आपल्या गोष्टी जात असतील, तर निश्चितपणे हे आमाच्या हिताचं नाही. आणि हे व्हावं यासाठीच काही लोक प्रयत्न करत आहेत आणि त्याला यश येतंय, अशी परिस्थिती आहे. त्यामुळं असे काही आक्रमक लोक आपापल्या जातीमध्ये असतील, त्यांना दाबण्याचं काम त्या जातीमधल्या वरिष्ठांनी केलं पाहिजे, समजदार लोकांनी केलं पाहिजे. तर महाराष्ट्र शांत राहील. अन्यथा महाराष्ट्र अशांत होईल आणि ह्या राजकीय लोकांची जी काही डाव आहेत ते साधतील, त्यांचे पोटं भरतील. परंतु आपण हळूहळू ही जाती तिथे वाढत जाईल. म्हणजे एके काळामध्ये धर्मात भांडणं होते, हिंदू मुसलमान ते कुठे गेले का आता जाती चालू झालं. आता हे वंजारा मराठी आहे, माग मराठा ओबीसी लागलं होतं, पण तो आरक्षणाचा टॉपिक होता. तो वाद ठीक आहे, मराठा समाजानं सरकारला भांडावं, ओबीसीने सरकारला भांडावं, आपापल्या न्यायासाठी न्याय हक्कासाठी भांडणं ते रास्त आहे. परंतु राजकारणासाठी एकमेकाच्या डोके फोडू नका, एकमेकाच्या भावना दुखवू नका, हीच विनंती सर्वांना आहे. आणि पंकजाताईवर जो अन्याय झाला तो खरंच आपण जे वर्णन केलं त्या पद्धतीनेच झालाय, जाणीवपूर्वक झालाय किंवा नाही, या बाबतीमधली आपली मतं निश्चितपणे कमेंटला कळवा. जय महाराष्ट्र.